सर्वांसाठी नमस्कार. मी राहुल बिश्रोटी ज्ञानसंस्कार अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून रोजचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. आज आपण या लेक्चरमध्ये 2014 TET पेपर 1 गणित विषयाचे जे काही 30 प्रश्न असतील त्याचा अभ्यास करणार आहोत. काल आणि परवा आपण 2013चे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड याचा अभ्यास केलेला आहे. चला तर मग जाऊया आपण 2014चे जे काही 30 प्रश्न असतील त्यांचा आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? आता मी तुम्हाला पहिला टॉपिक शिकवताना संख्या प्रणाली याच्यामध्ये मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या हा घटक घेतला होता. 1 ते 1000 पर्यंतच्या तुम्हाला संख्यासुद्धा दिल्या होत्या. बघा याचा पर्याय कोणता येणार आहे. जर तुम्हाला याचा आन्सर माहीत असेल तर चॅट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय. जोडमूळ संख्या म्हणजेच काय? ज्या दोन मूळ संख्या असतील त्याच्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे? 2चा फरक असला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या म्हणतो, बरोबर. मग आता 4 पर्यायापैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी आहे? ओळखा बघूया. मूळ संख्या म्हणजेच काय सांगा? मूळ संख्या म्हणजेच त्या संख्येला त्याच संख्येनं भाग जातो, कोणत्या दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही. आता या ठिकाणी तुम्हाला 100च्या पुढील काय दिलेले आहेत? मूळ संख्या दिलेल्या आहेत, बरोबर. आपण 100 पर्यंत संख्या पाठ केलेल्या आहेत. मी त्यावेळी सांगताना सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला प्रश्न हे 100च्या पुढचे विचारले जातात, 100 पर्यंतचे विचारले जात नाहीत. चुकून विचारला तर विचारला जातो, पण आतापर्यंतचे जर क्वेश्चन पेपर जर ॲनालिसिस केला तर त्याच्यामध्ये 100च्या पुढचेच प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आता या ठिकाणी बघा, उत्तर कसं शोधायचं याच्यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे. प्रत्येक संख्येला भाग देत जायचं. आता 9, 10, 11, 12 म्हणजे 129 या तिन्ही अंकांची बेरीज केला तर 12 येते. म्हणजेच या संख्येला कितीनं भाग जातो? 3नं भाग जातो. म्हणजेच हा पर्याय नसणार आहे, बरोबर. त्यानंतर याच्यामध्ये बघा 9, 10, 11, 12, 13, 4, 5, 6 141. 141 या संख्येला सुद्धा कितीनं भाग जातो? 3नं भाग जातो. म्हणजे हा सुद्धा पर्याय नसणार आहे, कारण ही मूळ संख्या नसणार आहे. त्यानंतर 179, 121, 7, 8, 8, 16, 17, 8, 9, 10 याच्यामध्ये बघा 6, 7, 8, 9, 10, 15 याला सुद्धा 3नं भाग जातो. म्हणजे हा सुद्धा पर्याय नसणार आहे. म्हणजेच पर्याय कोणता असणार आहे आपला? 179 आणि 181 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न समजलाय? या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 79 आणि 81 मध्ये 2चा फरक आहे, बरोबर. 179 आणि 181 मध्ये 2चा फरक आहे. आणि ही कोणती संख्या झाली? जोडमूळ संख्या आहे. जोडमूळ संख्याच म्हणजेच काय? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो, त्याला आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या म्हणतो. क्लिअर? चला, या ठिकाणी वैष्णव सरांनी आन्सर बरोबर दिलेला आहे. गुड, अभिनंदन. पुढचा प्रश्न बघा, 13 ते 88 या संख्यामधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय बघा या ठिकाणी 38, दुसरा आहे 39, तिसरा आहे 37 आणि चौथा पर्याय आहे 40. बघा, 13 ते 88 या संख्यामधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक विचारला आहे. आता हा प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला एकूण समसंख्या किती माहीत पाहिजेत आणि एकूण विषम संख्या किती माहीत पाहिजेत. मग आता पहिल्यांदा आपण काय काढून घेऊया? एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या? एकूण नैसर्गिक संख्या बरोबर काय सांगा फॉर्म्युला? एकूण नैसर्गिक संख्या म्हणजेच शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 करायचा. शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या किती आहे या ठिकाणी? 88 आहे. 88 वजा 13 अधिक 1 करा. किती येणार बघा आन्सर? 88 वजा 13 अधिक 1 किती येणार? 75 येतोय. 8तून 3 गेले, 5 राहिले. 8तून 1 गेला, 7 राहिले. 75 अधिक 1 किती होणार? 76 होणार, बरोबर. आता हे जे काही उत्तर येईल त्याला कितीनं भागायचं? 2नं भागायचं. एकूण नैसर्गिक संख्या 76 मिळाल्या, भागिले 2 करा. म्हणजेच किती येणार? 38 येणार. म्हणजेच 38 काय झाल्या? समसंख्या झाल्या आणि 38 विषम संख्या झाल्या. इथपर्यंत क्लिअर आहे काय सर्वांना? समसंख्या सम 38 आणि विषम 38, बरोबर. आता प्रश्न काय विचारलाय? समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील
फरक विचारलाय. मग क्रमवार समसंख्या, क्रमवार समसंख्या यांची काय म्हटले, बेरीज. क्रमवार समसंख्या यांची बेरीज, याचा फॉर्म्युला काय, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2. आता पहिली समसंख्या कोणती असणार आहे बघा, 13 ते 88 मधील पहिली समसंख्या कोणती असणार आहे, 14 असणार आहे. आणि शेवटची कोणती असणार आहे, 88 असणार आहे. भागिले 2 करा. 14 अधिक 88 भागिले 2 जर करताय तर किती मिळणार, उत्तर किती मिळणार. आणि एकूण समसंख्या किती आहेत, 38 आहेत. त्यामुळं ज्या संख्या असतील त्या संख्येनं गुणायचं याला, म्हणजेच इथं किती येणार, 38 येणार. इथं सूत्रामध्ये थोडं चेंजेस करून घ्या. इथं एकूण समसंख्या, एकूण समसंख्या 14 अधिक 88 भागिले 2 गुणिले काय करा, 38 करा. हे सॉल्व केल्यानंतर उत्तर किती येईल तुम्हाला, 1938 उत्तर मिळणार. किती, 1938 उत्तर मिळेल. त्यानंतर आपल्याला क्रमवार काय काढायचे आहेत, विषम संख्या काढायचे आहेत. काय काढायचे आहेत, विषम संख्या यांची बेरीज करायची. फॉर्म्युला सेम, क्रमवार समसंख्यांची बेरीज आणि क्रमवार विषम संख्यांची बेरीज. फक्त चेंजेस काय होणार सांगा, या ठिकाणी पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले किती येणार, 2 आणि गुणिले एकूण विषम संख्या. बघा पहिली विषम संख्या कोणती आहे, आता 13 ते 88 मधील पहिली विषम संख्या कोणती येणार, 13 येणार. आणि शेवटची विषम संख्या 87. 13 गुणिले 13 अधिक ना, 13 अधिक 87 भागिले 2 गुणिले 38. हे सॉल्व करा. 13 अधिक 87 भागिले 2 गुणिले 38 जर करताय तर उत्तर किती येणार, 19 येईल. किती येईल, 19. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, यांच्या बेरजेतील फरक म्हटलाय. मग बेरजेतील फरक, समसंख्यांची बेरीज किती आली, 1938 आणि विषम संख्यांची 1900. यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी. उत्तर किती येणार, 38. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 1. प्रश्न समजलाय का बघा सर्वांना. पहिल्यांदा काय केलं आपण, 13 ते 88 मधील एकूण नैसर्गिक संख्या काढून घेतल्या. किती मिळाल्या त्या, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. एकूण संख्या किती मिळाल्या, 76. मग या 76 मध्ये सम आणि विषम असणार आहेत म्हणून भागिले 2 केला. 38 सम मिळाल्या, 38 विषम मिळाल्या. क्लिअर. त्यानंतर क्रमवार समसंख्यांची बेरीज, फॉर्म्युला काय, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. पहिली समसंख्या किती आहे, 14. शेवटची 88 भागिले 2 गुणिले किती, 38. उत्तर किती मिळालं आपल्याला, 1938. त्यानंतर क्रमवार विषम संख्यांची बेरीज, पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. पहिली विषम संख्या 13 ही विषम संख्या आहे, 88 समसंख्या आहे. मग त्याच्या आधीची विषम संख्या कोणती होणार, 87 होणार. मग 13 अधिक 87 भागिले 2 गुणिले 38 जर करताय तर उत्तर किती येणार, 1900 येणार. मग प्रश्न काय विचारलाय, बेरजेतील फरक. मग 1938 वजा 1900 उत्तर किती मिळणार आहे आपल्याला, 38. क्लिअर. चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा. चला हा प्रश्न एकदम सोपा आहे. याचं आन्सर मी तुमच्याकडून अपेक्षित करतोय. 5चा वजा दुसरा घात ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. सिंपल प्रश्न आहे. घातांकावरती हा प्रश्न विचारलेला आहे. घातांकाचा नियम जर तुम्हाला माहीत असेल, ए चा वजा यमवा घात बरोबर 1/a चा यमवा घात, हा नियम या ठिकाणी यूज करायचा आहे. बरोबर. आता 5चा वजा दुसरा घात म्हणजेच हेच आपण कसं लिहू शकतो, 1/5चा वर्ग. बरोबर. 1/5चा वर्ग म्हणजेच किती, 1/5चा वर्ग म्हणजेच किती होणार, 1/25. बघा याचा आन्सर काय येणार आहे. याचा आन्सर मी तुमच्याकडून अपेक्षित करतोय. किती येणार, 1/25 म्हणजेच किती, 25 न भाग द्यायला, भाग जात नाही म्हणून काय दिला, दशांश चिन्ह. बरोबर. 1 चे झाले किती,
10 झाले, परत भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह, उत्तर किती येणार, परत एक शून्य म्हणजे 100, 25 चोक 100. आता 0.04 काय म्हटले बघा, स्थानिक किंमत. मग 0.04 ही स्थानिक किंमत असणारा पर्यायामधील कोणता, 0.04. आता या ठिकाणी 4 हा अंक आलेला आहे. 4 अंक कशा कशामध्ये आहे बघा, याच्यामध्ये एक आहे, याच्यामध्ये एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. या 4ची किंमत किती झाली, स्थानिक किंमत 4. याची किती झाली बघा 0.4, याची किंमत किती झाली 0.004 आणि याची किंमत किती झाली 0.04. आता आपल्याला पर्याय कोणता पाहिजे, 0.04 पाहिजेत. मग 0.04 स्थानिक किंमत असणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 8.645 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न समजलाय काय बघा. या टाईपचे प्रश्न कन्फ्युजन करणार आहे. तुम्ही काय म्हणाल, याचं उत्तर काढला 0.04 इथं नाही आहे, पण पर्यायामध्ये काय विचारलं, प्रश्न काय विचारला आहे, स्थानिक किंमत असणारा विचारला आहे. मग पर्यायामध्ये 4 हा अंक बघा, 4 अंक कुठं कुठं आहे, पहिल्या सगळ्या पर्यायामध्ये आहे. या 4ची स्थानिक किंमत किती झाली 0.04, याची 0.004, याची 0.4 आणि याची 4 झाली, बरोबर. मग आता आपल्याला 0.04 पाहिजे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा, स्वराज्यचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2014ला शनिवार आहे, तर त्याचा जन्मदिवसाचा वार कोणता. आता 7वा वाढदिवस सिंपल प्रश्न आहे बघा, जमतोय काय, ट्राय करा तुम्हाला. कधी आहे, 13 डिसेंबर 2014. मग आता हा 2014ला 7वा आहे, 2013, 2012, 2011, 2010, 2009 किती झाले, 1 2 3 4 5 6 आणि 2008, बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा म्हणजेच त्याचा जन्म कधी झालेला असणार आहे, 2007ला झालेला असणार आहे. म्हणजे इथं पहिला वाढदिवस आला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. क्लिअर आहे सर्वांना. आता इथं काय करायचं बघा, ही जी वर्ष आहेत, बरोबर, हा 2014, 13, 12, 11, 10, 9, 8 आणि 7 अशी एकूण किती वर्ष झाली बघा. हा 7वा वर्ष म्हणजे 7वा वाढदिवस दिला आहे. या दिवशी कोणता वार आहे, शनिवार आहे. म्हणजेच 2014ला कोणता वार आहे, शनिवार आहे. हे दिलेलं आहे तुम्हाला. प्रश्न काय विचारला आहे, जन्मदिवसाचा वार विचारला आहे. म्हणजे 2007 या दिवशीचा तुम्हाला वार काढायचा आहे. सिंपल प्रश्न आहे, या पद्धतीनं मांडणी करून घ्यायची. आता 7 आहे त्यामुळे इकडे 8 येणार, 8 असतील तर 9 येणार, बरोबर. जर लीप वर्ष असेल, आता रेग्युलर वर्ष असेल तर एक दिवस, आज समजा आज वार कोणता आहे, गुरुवार आहे. 2026ला कोणता वार असणार आहे, शुक्रवार असणार आहे. म्हणजे एक दिवस पुढे जाणार आहे. पण जर समजा लीप वर्ष असेल तर तो किती दिवसानं पुढे जातो, 2 दिवसानं पुढे जातो. यामध्ये लीप वर्ष कुठं आहे बघा, 2008 हे एक लीप वर्ष आहे. म्हणजेच 2 घरं पुढे जाणार. त्यानंतर 2012 हे एक लीप वर्ष आहे. म्हणजेच या वर्षी 2 घरं म्हणजेच किती, 2 वार पुढे जाणार. मग प्रत्येक ठिकाणी एक एक द्यायचा. सिंपल आहे. 2007ला 1, 2008ला 2 काय घेतला समजला, कारण लीप वर्ष असेल तर वार किती दिवसांनी पुढे जातो, 2 दिवसांनी पुढे जातो. मग आता या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 या सगळ्यांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 1 किती आली बेरीज, 9 आली. काल आपण एक्झाम्पल बघितलं याच टाईपचं. जी काही बेरीज येईल त्याला कितीनं भागायचं, 7नं भागायचं. 7नं भागल्यानंतर बाकी काय उरते बघायची. बाकी किती उरते, 2 उरते. हेच तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. जी बाकी असेल तेच उत्तर असणार आहे. आता 2 तुम्हाला काय सांगितलं आहे, मागचा वार काढायला सांगितलं आहे, बरोबर. नंतरचा म्हटलंय काय, जन्मदिवस काढायला सांगितलं आहे. म्हणजे मागं जायचं आहे. मग किती दिवस मागं जायचं, 2 दिवस मागं जायचं. शनिवारच्या 2 दिवस मागं या. काय येणार, शुक्रवार आणि गुरुवार. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. किती असणार आहे, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. खालील आकृतीतील एकरूप कोणांच्या जोड्या म्हटलेत, बरोबर. पहिल्यांदा काय करा, पहिल्यांदा एक आयत काढून घ्या. या आयताचे किती कोण झाले, 4 कोण झाले. इथपर्यंत तरी क्लिअर आहे. 90 अंश म्हणजेच या ठिकाणी 4 कोण झाले. त्यानंतर काय केलं आपण, 90 अंशाचे 4 कोण झाले. त्यानंतर एक आयत काढला. आयताला
एक कर्ण घेतला, एक कर्ण घेतल्यामुळं काय होणार बघा, हा काटकोन, हा दुसरा काटकोन, त्यानंतर हे कोण एकमेकांचे व्युत्क्रम कोण तयार होतात, हे सुद्धा काय असणार आहे एकरूप, म्हणजे 60 अंशाचा 2 कोण झाले आणि 30 अंशाचे 2 कोण झाले. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर तिसरी आकृती आपण कोणती काढली, तिसरी आकृती समभुज त्रिकोणची काढली. समभुज त्रिकोणामध्ये इथं बघा मगाशी थोडं कन्फ्युजन झालं, याच्यामध्ये तिन्ही कोण काय असणार आहेत 60 अंशाचे, म्हणजे 1 2 3 झाले 60 60 60 आणि या ठिकाणी 60, हा 60 आणि हा 60, म्हणजे 60 अंशाचे किती झाले बघा या ठिकाणी 6 झाले. इथं 90 आपल्याला कन्सिडर करायचा नाही आहे कारण आपण ऑलरेडी ते घेतलेलं आहे. त्यानंतर राहिले कोणता बघा, परत एक आयत काढा. या ठिकाणी हा 120 अंश झाला, हा 120 अंश झाला. 120 अंशाचे किती आले 2 आले. त्यानंतर हे कोण बघा, मगाशी हे कोण घेतलेत, आता हे कोण किती अंशाचे असणार आहेत 30 अंशाचे असणार आहेत. 30 अंशाचे किती झाले 30 अंशाचे 4 झाले, म्हणजेच हे टोटल 6 झाले. 6 6 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, म्हणजेच याचं बरोबर उत्तर किती असणार आहे 20 असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, 2 मीटर उंची व 70 सेमी त्रिज्या असलेली वृत्तचित्ती आकाराची पाण्याची टाकी एका नळाने अर्ध्या तासात 1/8 भाग भरते. याप्रमाणे आणखी 2 तास टाकी भरल्यानंतर उर्वरित भागात किती लिटर पाणी मावेल असा प्रश्न विचारलाय. बघा जमतोय का. 1/8 भाग म्हटलंय, 1/8 भाग म्हणजेच किती 12.5%, हे माहीत आहे आपल्याला. 1/8 म्हणजेच किती भाग 12.5%. त्यानंतर पुढं बघा, अर्ध्या तासात 1/8 भाग भरते. अर्धा तास म्हणजेच आपण काय कन्सिडर करूया अर्धा तास, अर्धा तास म्हणजेच 0.5 कन्सिडर करूया. 1 म्हणजेच 1 पूर्ण, अर्धा तास म्हणजे 0.5. 0.5 तासात किती 12.5% भरते. किती टक्के भरते 12.5% भरते. तर 2 तासात किती टक्के भरेल x टक्के भरेल. x बरोबर 2 गुणिले 12.5 भागिले 0.5 करा. x ची किंमत काय मिळते बघा, 2 गुणिले 12.5 0.5 केल्यानंतर किती मिळणार आहे आपल्याला 50%. म्हणजेच 2 तासात किती भरणार सांगा, 2 तासात 50% भरणार. किती टक्के 50% भरणार. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना, काय डाऊट. त्यानंतर आता आपल्याला एकूण टाकी किती भरली सांगा, एकूण टाकी किती भरली 1/8 भाग 12.5% आणि हा 50%, म्हणजे एकूण किती भरली सांगा 12.5 अधिक 50 म्हणजेच 62.5% टाकी काय झालेली आहे भरलेली आहे. एकूण रिकामी टाकी किती आहे, रिकामी 100 मधून 62.5 वजा करा. 100 मधून जर 62.5 काय करताय वजा करताय तर उत्तर किती येणार 37.50%. ही टाकी काय झालेली आहे रिकामी अजून टाकी आहे. किती 37.50% रिकामी टाकी आहे. आता प्रश्न काय विचारलाय, याप्रमाणे 2 तास टाकी बनवा, उर्वरित भागात किती लिटर पाणी मावेल असा प्रश्न विचारलाय. आता या ठिकाणी 2 मीटर उंची व 70 सेमी त्रिज्या दिलेली आहे बरोबर. वृत्तचित्ती आकाराची टाकी आहे. मग आता टाकीमध्ये किती पाणी मावेल असा जर प्रश्न आला तर काय काढतोय आपण घनफळ काढतोय. मग वृत्तचित्तीचे घनफळ, वृत्तचित्तीचे घनफळ सूत्र काय सांगा, वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर सूत्र काय पाय r वर्ग h, पाय r वर्ग h. आता r ची किंमत किती आहे 70 आहे बरोबर, म्हणजेच पायची किंमत 22/7, 70 गुणिले 70 आणि उंची किती आहे बघा, उंची किती दिली तुम्हाला 2 मीटर दिले. 2 मीटरचं सेमीमध्ये कन्वर्जन करा, किती होणार 200 सेमी होणार. आता हे सॉल्व करा, 7 न 70ला भाग द्या, 7 70 येणार. मग 22 गुणिले 10 गुणिले 70 गुणिले जर 200 करताय तर उत्तर किती येणार 308 आणि या 1 2 3 0 बरोबर. 1 दशक शतक 3,08,000 काय 80,000 येणार बघा. किती शून्य येणार 1 2 3 4 शून्य येणार. किती शून्य येणार 4 शून्य येणार. वृत्तचित्तीचे घनफळ किती मिळालं तुम्हाला 308 आणि 4 शून्य बरोबर. आता हे सेमीमध्ये मिळालं. सेमीचा घन आपल्याला कशामध्ये काढायचा आहे
लिटरमध्ये काढायचं आहे. लिटरमध्ये काढण्यासाठी काय करतोय आपण, आलेल्या उत्तराला 1000 भागतोय. याला 1000 भागा. 1000 भागल्यानंतर या 3 शून्य कॅन्सल झाला. म्हणजेच उत्तर किती येणार आहे आपल्याला, 3080 लिटर. किती, 3080 लिटर हे उत्तर मिळालं. इथपर्यंत क्लिअर आहे. आता वृत्तचित्तीचे घनफळ म्हणजेच टोटल किती पाणी मावणार आहे त्या टाकीमध्ये, 3080 लिटर. मग आता 100% म्हणजे 3080, 100% म्हणजेच किती, 3080. तर रिकामी टाकी किती आहे बघा, 37.50. 37.50% म्हणजेच किती. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x बरोबर 3080 गुणिले 3750 भागिले 100. हे जर सॉल्व करताय तर तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे, 1155. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचा अचूक उत्तर असणार आहे. काय उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 2, 1155. कन्सेप्ट क्लिअर आहे काय बघा. पहिल्यांदा 1/8 भाग म्हणजेच किती, त्याचं टक्केवारीमध्ये रूपांतर करून घेतलं, 12.5%. अर्धा तास म्हणजे 0.5. 0.5ला 12.5%, तर 2 तासाला किती, 50% भरणार. मग आता एकूण टाकी किती भरली, 50% आणि 12.5%, 62.5% भरली. बरोबर. रिकामी किती आहे, 100मधून 62.5 गेले, 36.5. वृत्तचित्तीचे घनफळ काढायचं आहे. म्हणजेच टाकी वृत्तचित्ती आकाराची असल्यामुळे वृत्तचित्तीचे घनफळ हा फॉर्म्युला πr²h. किती मिळालं आपल्याला उत्तर, आलेल्या उत्तराला 1000 भागलं, कारण आलेले उत्तर हे सेमी घनमध्ये होतं. बरोबर. त्याचं रूपांतर लिटरमध्ये करून घेतलं. लिटर किती मिळाले, 3080 लिटर ही टाकीची क्षमता झाली. त्याच्यामध्ये किती भाग भरलेला आहे तुमचा, 62.5 भाग भरलेला आहे. रिकामा किती आहे, 37.50 रिकामा आहे. त्यामुळं 100% म्हणजेच 3080, तर 37.5% म्हणजेच किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1155 मिळणार. ठीक. चला पुढचा प्रश्न बघा. काही पेट्यात समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत. प्रत्येक पेटीत 28 किंवा 22 किंवा 16 पुस्तके ठेवली तर प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत 3 पुस्तके काय होतात, कमी पडतात. तर पुस्तकांची एकूण संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकेल, असा प्रश्न विचारला आहे. आता या ठिकाणी अशा प्रश्नामध्ये लसावी काढणार की मसावी काढणार सांगा. काही पेट्यात समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत. प्रत्येक पेटीत 28, 12 किंवा 16 पुस्तके ठेवली तर प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत किती पुस्तके राहतात, 3 पुस्तके कमी राहतात. कमी, कमीत कमी, लहानात लहान हे शब्द आले की काय सांगितलं होतं मी तुम्हाला, लसावी काढायचा. मग कुणाकुणाचा लसावी काढायचा, 28, 12 आणि 16 यांचा लसावी काढा. 28, 12 आणि 16 यांचा लसावी काढा. किती मिळणार, 4 7 28, 4 त्रिकम 12, 4 चौक 16. बरोबर. त्यानंतर आता 7, 3 आणि 4 या तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जाणार आहे का, नाही. म्हणजेच लसावी काय मिळाला तुमचा, 4 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 4. बघा यांचा गुणाकार करा. 4 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 4 जर करताय तर किती येणार, 336 मिळणार. आता 336, 3 पुस्तके कमी पडतात म्हटले. कमी म्हणजेच काय करायचं, वजा करायचं. मग 336 वजा 3 करा, किती होणार, 333. पर्यायामध्ये 333 कुठं दिसतोय का, नाही. मग उत्तर नसेल तर काय करायचं, जो काही लसावी आला असेल त्याच्या पटीतल्या संख्या शोधायच्या. मग पटीतल्या म्हणजेच काय, 336 गुणिले 2, 336 गुणिले 3, 336 गुणिले 4. आता या संख्या सगळ्या बघा, 336 दोन्ही किती येणार, 672. याच्यातून 3 वजा करा, किती येणार बघा, 672 मधून 3 गेले, 669 पर्याय आहे काय, 669 हा सुद्धा पर्याय नाही आहे. हे 2 पर्याय गेले, राहिले किती, 1011 आणि 1341. 336 गुणिले 3 करा, किती येणार, 1008 येणार. 1008 मधून 3 वजा करा, 1005. 1005 कुठं आहे का, नाही. म्हणजे राहिला कोणता पर्याय, पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे, 1341. 336 गुणिले 4 करून बघा, किती येणार, 1344 येणार. 1344 मधून 3 पुस्तकं कमी पडतात म्हणून 3 वजा करा, 1341. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न, 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे, तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती असेल. आता या टाईपचा प्रश्न सोडवताना 12 आणि 15 या दोन्ही संख्येनं भाग जाणारी एक संख्या बघायची. कोणती आहे सांगा.
12 पंचे 60, 15 चौक 60. ही संख्या थोडी लहान आहे. काय करूया, संख्या घेताना जरा 100 किंवा 100च्या जवळची घ्यायची, म्हणजे आपल्याला आन्सर काढताना बरं पडते. 12 आहे 120 बरोबर, आणि 15च्या पाड्यामध्ये सुद्धा 120 आहे. 15 8 20. म्हणजेच आपण काय करू, काय घेऊया, वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत 120 म्हणूया. 12 वस्तूंची विक्री किंमत आणि 15 वस्तूंची खरेदी किंमत. मग आता 15 वस्तूंची खरेदी किंमत किती मांडली मी, 120 रुपये मांडली. किती, 120 रुपये. मग एक वस्तू किती रुपयाला पडली सांगा, 120 ना, 120 भागिले 15 करा, किती, 8 रुपये. एक वस्तू किती रुपयाला पडली, 8 रुपयाला. त्यानंतर 12 वस्तूंची विक्री किंमत, 12 वस्तूंची विक्री किंमत किती आहे, 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किंमत एवढीच आहे, म्हणजेच ही सुद्धा 120 रुपये. मग विक्री किंमत किती झाली, 120 भागिले 15, म्हणजेच किती उत्तर येणार, 120 भागिले 12 करायला पाहिजे ना, म्हणजेच किती येणार, 10 रुपये येणार. खरेदी कितीला केला तुम्ही, 8 रुपयाला केला, आणि विकला कितीला, 10 रुपयाला. म्हणजे एका वस्तू पाठीमागं तुम्हाला किती रुपये फायदा झाला सांगा, 2 रुपये फायदा झाला. अशा तुम्ही किती वस्तू घेतलाय, 15 वस्तू खरेदी केलाय बरोबर. म्हणजेच एकूण किती नफा झाला तुम्हाला, 30 रुपये नफा झाला. किती रुपये, 30. 15 दुनी 30 बरोबर. मग आता 120 रुपयाला किती नफा झाला सांगा तुम्हाला, 30 रुपये झाला. 120 ला 30. तर प्रश्न काय विचारलाय, या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल. 100ला किती, 100ला किती बघा, 100ला x कन्सिडर करा. x बरोबर किती येणार, 30 गुणिले 100 भागिले 120. x ची किंमत हा 0 हा 0, 3 चौक 12, 4 100ला भाग द्या, किती येणार, 25%. किती येणार, x ची किंमत 25 येणार. म्हणजेच या व्यवहारामध्ये तुम्हाला शेकडा नफा किती झालेला आहे सांगा, 25% नफा झालेला आहे. प्रश्न समजला आहे काय, सिंपल आहे प्रश्न. या टाईपच्या प्रश्नामध्ये 12 वस्तू आणि 15 वस्तू या दोघांची किंमत काय म्हणायची, आपल्याला समानच घ्यायची. या टाईपचा क्वेश्चन सुद्धा मी म्हणजे हा टॉपिक शिकवताना घेतला होता नफा तोटामध्ये बरोबर. फक्त संख्या वेगळ्या होत्या, या ठिकाणी वेगळ्या संख्या आलेल्या आहेत. 12 आणि 15 कोणती संख्या मी सिलेक्ट केली, 120 बरोबर. 120 रुपयाला 15 वस्तूंची खरेदी आणि 12 वस्तूंची विक्री सुद्धा 120 रुपयाला. मग खरेदी करताना तुम्हाला ती वस्तू 8 रुपयाला मिळाली आणि विक्री करताना ती तुम्ही 10 रुपयाला विकला. म्हणजे एका वस्तूपाठी मग 2 अशा तुम्ही 15 वस्तू खरेदी केलाय. 15 दुनी 30 रुपये तुम्हाला फायदा झाला. किती रुपयाला, 120ला किती, 30. तर 100ला किती होणार आहे, 25%. हा काय असणार आहे, तुमचा नफा असणार आहे. ठीक आहे, पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा. एका धावण्याच्या शर्यतीत 4 स्पर्धकांनी पूर्ण केलेले अंतर खालील पर्याय दर्शवले आहे. त्यातील सर्वाधिक अंतर कोणते. दशमान परिमाण या घटकावरील हा प्रश्न आहे. प्रत्येक पेपरमध्ये याच्यावरती एक प्रश्न विचारलेलाच आहे, त्यामुळे हा टॉपिक परफेक्ट करून जायचा जर तुम्हाला 1 मार्क हवा असेल तर. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी मीटर दिलेला आहे, डेसिमीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर. मग प्रत्येकाचं कन्वर्जन कशामध्ये करून घेऊया आपण, मीटरमध्ये करून घेऊया. घ्या बघूया, 115.28 मीटरमध्ये कन्वर्जन करा. मीटरमध्ये आपल्याला चार्ट माहीत आहे, कोणता चार्ट, मिस डे डवाक ही शॉर्ट ट्रिक सांगितले, मिस डे डवाक. आता या ठिकाणी मीटर आहे त्यामुळे मध्ये मीटर घ्या. मिली, सेंटी, डेसी हा मीटर, डेका, हेक्टो आणि हा किलो बरोबर. ज्यावेळी तुम्ही डाव्या बाजूला येत आहे त्यावेळी काय करायचा, गुणाकार. उजवीकडे जात आहे त्यावेळी भागाकार. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता प्रश्न काय विचारलाय बघा, हेक्टोमीटरचं मीटरमध्ये करायचं आहे. हेक्टो टू मीटर, हेक्टो इथं आहे, मीटर इकडं आहे डाव्या बाजूला. किती घरं डाव्या बाजूला येणार आहे, 2 घरं. म्हणजे याला कितीनं गुणायचं, 100नं. म्हणजेच किती होणार, 115.28 मीटर झाला बरोबर. त्यानंतर हा मीटरमध्येच दिलेला आहे तुम्हाला, 1272.1 मीटरमध्येच आहे, तो मीटरमध्येच ठेवा. डेसिमीटरचं कशामध्ये करायचं आहे, मीटरमध्ये. डेसीचं मीटर उजव्या बाजूला, इथून बघा इकडे जायचं आहे, 1 घर. म्हणजेच भागिले किती करणार तुम्ही, याला 10 करणार. म्हणजेच उत्तर किती येणार, 90/27 येणार बरोबर. त्यानंतर
727.63 डेकामीटर. डेका कुठे आहे बघा, डेका टू मीटर. उजवीकडून डावीकडे जायचं आहे, म्हणजेच याला गुणिले किती करणार, 10 करणार, म्हणजे हा 7276.3 आला. बघा याच्यातली मोठी संख्या कोणती असणार आहे, मग मोठी संख्या कोणती झाली बघा याच्यातली, 11,528 ही मोठी संख्या झाली, बरोबर ना. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न समजलाय सर्वांना. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्या सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांची संख्या संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल. आता 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11 आणि 11 ते 12 हे काय झालं सकाळी 8 ते 12ची, बरोबर. त्यानंतर संध्याकाळी 4 ते 6 मध्ये बघा 4 ते 5 आणि 5 ते 6. आता एक नियम तुम्हाला लक्षात पाहिजे, प्रत्येक तासाला मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांशी 2 वेळा काय होतात, काटकोनात म्हणजेच 90 अंशाचा कोन करतात. याला काही अपवाद आहे. अपवाद काय आहे, 3 वाजता आणि 9 वाजता, म्हणजे सकाळी 9 वाजता आणि दुपारी 3 वाजता. काय सांगतोय, सकाळी 9 वाजता आणि दुपारी 3 वाजता फक्त एका तासामध्ये एकदाच काटकोन होतो. बाकीच्या वेळी किती वेळा काटकोन होतो, 2 वेळा काटकोन होतो. मग आता 8 ते 9 मध्ये किती वेळा काटकोन होणार, 2 वेळा होणार. 9 ते 10 मध्ये किती होणार, एकदा होणार. 10 ते 11 मध्ये 2 वेळा. 11 ते 12 मध्ये किती वेळा होणार, 2 वेळा. 4 ते 5 मध्ये 2 वेळा. 5 ते 6 मध्ये किती वेळा, 2 वेळा. यांची बेरीज करा, यांची बेरीज 2 2 6 7 आणि याची 4, 7 आणि 4 आली. प्रश्न काय विचारलाय, काटकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल. कितीने जास्त आहे, इथं 7 आहे, इथं 4 आहे, म्हणजेच कितीने जास्त आहे, 7 वजा 4 करा 3, 3 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. लिहून घ्या वाटल्यास. काय सांगितलं मी तुम्हाला, प्रत्येक तासाला मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांशी किती वेळा काटकोन करतात, 2 वेळा काटकोन करतात. याला अपवाद आहे, सकाळी 9 वाजता आणि दुपारी 3 वाजता या दोघांच्या वेळी फक्त एकदाच काटकोन तयार होतो. सकाळी किती वाजता, 9 आणि दुपारी 3 यावेळी फक्त एकदाच काटकोन तयार होतो. मग म्हणून इथं 9 ते 10 मध्ये काय घेतलेलं आपण, एकदाच घेतलेला आहे. 8 ते 9 मध्ये 2 वेळा झाला. 10 ते 11 2, बाकींच्या वेळी 2-2 वेळा होतो. 9 आणि 3 यांच्या दरम्यान किती वेळा, फक्त एकदाच. ठीक. पुढचा प्रश्न बघा, थोडं फास्ट घेऊया. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे वर्तुळाकृती हिरवळीच्या जागेवर ABCD असे आयताकृती मैदान तयार केले. त्यावेळी मैदानाची रुंदी जास्तीत जास्त किती होती, 10.5 मीटर झाली. माप कंस DXC किती आहे, हा DXC तुम्हाला किती दिलेला आहे बघा, 60 अंश दिलेला आहे, बरोबर. तर वर्तुळाकृती जागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती मीटर काटेरी तार लागेल, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा प्रश्न जमतोय का. काल सुद्धा या टाईपचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. आता या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला काय करून घ्यावी लागणार आहे, रचना करून घ्यावी लागणार आहे, बरोबर. कारण या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, किती मीटर काटेरी तार लागेल, म्हणजेच परीघ काढायचा आहे. मग परीघ काढण्यासाठी त्रिज्या काढायला पाहिजे. पहिल्यांदा आपण काय करून घेऊया, हे कर्ण काढून घेऊया, बरोबर. इथून आता इथं बघा, ही रुंदी किती आहे, 10.5 मीटर आहे, बरोबर. मग आता या ठिकाणी काटकोन तयार होणार प्रत्येक ठिकाणी, बरोबर. हा काटकोन त्रिकोण तयार झाला. इथं मी O नाव देतो. आता हा पूर्ण 10.5 आहे. 10.5च्या निम्मा करा, किती होणार, 5.25 होणार. 5.25 हा पाया झाला, बरोबर. आता काटकोन त्रिकोणामध्ये काय असतो, कर्ण हा पायाच्या दुप्पट असतो. काय असतो, कर्ण हा पायाच्या दुप्पट. कर्ण हा पायाच्या दुप्पट असतो. आता पाया किती झाला, 5.25. आता इथं ABCDE देतो नाव मी. EO हा काय झाला, पाया झाला. AO हा कर्ण झाला. पायाच्या दुप्पट कर्ण, म्हणजेच कर्ण किती येणार सांगा, 5.25च्या दुप्पट किती येणार, 10.5 आला हा, बरोबर. आता आपल्याला काय काढायचं आहे, प्रश्न काय विचारलाय बघा, काय काढायचं आहे सांगा. वर्तुळाकृती जागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती मीटर काटेरी तार लागेल. हा कर्ण म्हणजेच काय झाला सांगा, त्रिज्या झाली. इथं बघा, हा कर्ण म्हणजेच काय झाले, तुमच्या वर्तुळाची त्रिज्या, बरोबर ना. वर्तुळाची त्रिज्या झाली, म्हणजेच त्रिज्या किती मिळाली तुम्हाला,
10.5 मिळाली. आता परीघचं सूत्र माहीत आहे तुम्हाला. परीघचं सूत्र काय? वर्तुळाचा परीघ बरोबर 2πr. 2πr. आता या ठिकाणी पायची किंमत वगैरे दिली आहे काय प्रश्नामध्ये? दिलेली नाही आहे. मग 22/7 घ्या किंवा 3.14 घ्या. 2 गुणिले 22/7 गुणिले 10.5. हे सॉल्व करा. हे सॉल्व केल्यानंतर उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला? 66 मीटर मिळेल. किती? 66 मीटर. हा काय झाला? वर्तुळाचा परीघ म्हणजेच एक पदरीचा झाला. आपल्याला किती पदरी काढायचा आहे? 4 पदरी कुंपण घालायचं आहे. मग आलेल्या उत्तराला 4 न गुणा. 4 गुणिले 66 करा. 4 गुणिले 66 जर करताय तर उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला? 264. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? काय डाऊट? ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काल सुद्धा या टाईपचा प्रश्न आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त 4 फॅक्टोरियल केला होता, एकूण संख्या विचारल्या होत्या. आता याच्यामध्ये बघा 6, 0, 7 आणि 3 चार संख्या कोणकोणत्या आहेत? 6, 0, 7 आणि 3. यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती समसंख्या म्हटलंय? काय सांगितलंय तुम्हाला? समसंख्या म्हटलंय. फक्त संख्या म्हटलं असतं तर आपण 4 फॅक्टोरियल वापरला असता. पण या ठिकाणी बघा एकूण संख्या जर विचारल्या, लक्ष द्या याच्यामध्ये 2-3 प्रश्न कव्हर करतो मी. एकूण संख्या जर विचारल्या आणि त्या संख्येमध्ये दिलेल्या संख्येमध्ये 0 असेल तर काय करायचं बघा? 0 जर पहिल्यांदा आपण घेतोय तर 4 अंकी संख्या तयार होणार आहे का? नाही. मग एकूण अंक किती आहेत? 4. 4 मधून 1 वजा करायचा, कारण 1 0 म्हणून 1 वजा करा. किती येणार? 3. बरोबर. मग एकूण संख्या काढताना काय करायचं आहे आपल्याला? 3 गुणिले 3चा फॅक्टोरियल काढायचा. जर समजा 0 नसता, इथं कोणतीही दुसरी संख्या असती, 6, 8, 7, 3 ही संख्या असती, तर एकूण संख्या कशा काढतो आपण? 4 संख्या आहेत म्हणून 4 फॅक्टोरियल काढला. बरोबर. आता इथं 3 संख्या 0 कन्सिडर करायचं नाही, कारण 0 पहिल्यांदा जर आला तर 4 अंकी संख्या होत नाही. म्हणजेच काय? 3 × 3 फॅक्टोरियल, 3 × 2 × 1 किती होणार बघा? 3 त्रिक 9, 9 दुनी 18. एकूण संख्या किती झाल्या? 18 झाल्या. बरोबर. एकूण संख्येचा जर प्रश्न विचारला तर या पद्धतीने सोडवायचं. आता आपल्याला काय विचारले सांगा? समसंख्या विचारलेत. समसंख्या. समसंख्या म्हणजेच काय? शेवटी किती पाहिजेत? शेवटी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर त्याला आपण काय म्हणतो? समसंख्या असं म्हणतो. बरोबर. मग आता यामध्ये बघा समसंख्या कोणत्या आहेत? एकक स्थानी 0 आणि जर 6 आला तरच काय होतो सांगा? समसंख्या होणार आहे. मग पहिल्यांदा आपण काय करूया? शेवटचा अंक, शेवटचा अंक किती कन्सिडर करूया? 6 येणार आहे असं समजूया. किती? शेवटचा अंक 6. मग शेवटचा अंक 6 जर धरतोय तर उर्वरित अंक कोणते सांगा? उर्वरित अंक या 6, 0, 7, 6 मध्ये शेवटला 6 म्हणजे समसंख्या येणार. उर्वरित अंक कोणते? 0, 7, 3. आता 0, 7, 3 0 पहिल्यांदा घेऊन चालणार आहे का आपल्याला? नाही. मग या 3 अंकामधला 1 वजा करणार म्हणजे राहणार किती? 2 राहणार. म्हणजेच एकूण संख्या किती? 2 गुणिले 2 फॅक्टोरियल, 2 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजेच किती होणार संख्या? या 4 संख्या तयार होणार. किती संख्या होणार? 4 संख्या. शेवटी जर 6 असेल तर समसंख्या किती? 4. आता शेवटचा अंक काय घेतला आपण? शेवटचा अंक जर 0 घेतला तर उर्वरित अंक कोणते? शिल्लक कोणते राहिले बघा? शेवटी 0 घेतला तर 6, 7, 3 राहणार. 6, 7, 3. बरोबर. या 6, 7, 3 मध्ये 0 आहे का? नाही. म्हणजेच 3 फॅक्टोरियल. याच्यापासून या तिघांपासून किती संख्या बनणार? 3 फॅक्टोरियल म्हणजेच किती? 3 गुणिले 2 गुणिले 1, 3 दोन्ही 6, 6 1. बरोबर. किती संख्या बनणार? 6. पहिल्या याच्यापासून किती? 4. दुसऱ्या अंकापासून 6. म्हणजे एकूण किती संख्या तयार होणार आहेत? 6 आणि 4 किती? 10 होणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न समजलाय का बघा? विषम संख्या म्हटलं तरी सुद्धा याच पद्धतीनं विषम संख्यासाठी काय घेणार आहात सांगा? एकक स्थानी इथं 3 आणि 7. मग जर समजा तुम्ही 3 घेताय, एकक स्थानी जर 3 घेताय तर उर्वरित अंक कोणते? 6, 0, 7. मग याच्यामध्ये सुद्धा 0 आला म्हणजे 2 फॅक्टोरियल येणार. 2 फॅक्टोरियल किती? 2 × 2 फॅक्टोरियल. मग अशीच काढले आपण 4. एकक स्थानी जर 7 घेतला तरी त्याच्यामध्ये 6, 0, 3 येणार. याच्यामधून सुद्धा 1 वजा करावं लागणार. म्हणजे 4. एकूण किती अंक तयार होणार? 4, 4, 8 अंक तयार होणार. जर विषम संख्या सांगितल्या तर समसंख्या किती येणार? 10 येणार. हा प्रश्न समजलाय सर्वांना? चला पुढे जातोय. दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग 3969 असून त्याच
दोन संख्यांचा गुणाकार 972 आहे तर त्या संख्यातील फरक किती? आता दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग म्हटलंय, मग दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग आपण काय कन्सिडर करूया? पहिली संख्या आणि दुसरी संख्या, पहिली संख्या x दुसरी संख्या y, म्हणजेच x अधिक y याचा वर्ग किती आहे? 39 69 दिलेला आहे बरोबर. आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे? 972. या दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे? 972. तर त्या संख्येतील फरक किती असा प्रश्न विचारलाय. आता x अधिक y कंसाचा वर्ग, आता 39 69 ही संख्या कशाचा वर्ग आहे? x अधिक y कंसाचा वर्ग बरोबर ही 63चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 63चा. म्हणून याच्याऐवजी आपण कसं लिहू शकतो? x अधिक y कंसाचा वर्ग बरोबर 63चा वर्ग. मग जर समजा दोन्ही बाजूंचे तुम्ही काय करताय? वर्गमूळ घेताय तर उत्तर काय येणार सांगा तुमचं? x अधिक y बरोबर किती मिळणार आहे? 63 मिळणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे काय सर्वांना? x अधिक y बरोबर 63, x अधिक y बरोबर 63. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? दोन संख्या विचारलेत. मग कोणत्या दोन संख्या ज्यांची बेरीज किती? 63. मग आता त्या संख्या कशा काढायच्या? अजून एक कंडिशन काय दिलेली आहे? गुणाकार किती दिलेला आहे? 972. मग या 972चे काय काढा? अवयव पाडा. 972चे अवयव पाडताय तर किती येणार बघा? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3 गुणिले 3 गुणिले 3 3 किती वेळा आला बघा? 2 2 4 9 3 त्रिक 9 आणि हा 27. याचे जर अवयव पाडताय तर काय मिळणार? 2 गुणिले 2 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3 किती वेळा आलाय? 5 वेळा आलाय. मग आता याच्यामधून दोन संख्यांचे गट करायचे ज्यांचा गुणाकार 972 यायला पाहिजे आणि बेरीज सुद्धा किती यायला पाहिजे? 63 यायला पाहिजे. मग इथं बघा हा 4 हा 9 3 त्रिक 9 9 त्रिक 27 9 चौक 36 36 गुणिले 27 जर करताय तर गुणाकार किती येतो? 972. आणि या दोघांची बेरीज जर करताय 36 आणि 27 यांची बेरीज जर करताय तर किती येते? 63 येते. मग दोन संख्या कुठल्या मिळाल्या आपल्याला? 36 आणि 27 या दोन संख्या मिळाल्या. अवयव कसे पाडायचे शिकवलेलं आहे मी तुम्हाला येत असणार आहे त्यामुळे मी डायरेक्ट लिहिलंय. 36 आणि 27 या दोन संख्या मिळाल्यात. मग आता यांच्यामधील काय विचारलाय? फरक विचारलाय. मग 36 वजा 27 करा, उत्तर किती येणार? 9. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा. 92 ही संख्या 83 वेळा गुणाकार घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? म्हणजेच 92चा किती वेळा गुणाकार करायचा आहे? 83 वेळा. म्हणजेच 92चा घातांक किती? 83. आता एवढं करत बसणार आहे का? नाही. याच्यासाठी मी एक ट्रिक सांगितली होती आणि हा प्रॉब्लेम ॲज इट इज मी ज्यावेळी स्थानिक किंमत हा टॉपिक शिकवत होतो त्याच्यामध्ये शिकवलेला आहे. बघा किती जणांना आठवतोय. एक ट्रिक सांगितली होती. घातांक घ्यायचा पहिल्यांदा सेपरेट लिहून, घातांकाला कितीनं भागायचं? 4 न भागायचं. 4 न भाग द्या घातांकाला, बाकी काय उरते बघा? 84 लिहिला मी. 83 घातांक 83 भागिले 4 करा. 4 न 40 म्हणजे 4 2 8 0 3 बाकी राहणार. किती बाकी राहणार? 3. जी बाकी असेल तीच काय घ्यायचा? त्या संख्येचा घातांक घ्यायचा. जी बाकी येईल तीच बाकी दिलेल्या संख्येचा घातांक घ्यायचा. दिलेली संख्या कोणती आहे? 92 आहे. 92चा घातांक किती घेणार? 3. म्हणजे 92चा किती वेळा गुणाकार? 3 वेळा गुणाकार. मग आता फक्त एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार. 2 2 4 4 2 8 म्हणजेच एकक स्थानी कोणता अंक असणार आहे तुमचा? 8. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा. एका वर्तुळावरील 7 बिंदू परस्परांशी एकदा जोडण्यासाठी 4 रेषाखंड काढलेले आहेत, तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील? हा प्रश्न हस्तांदोलन या घटकावरील आधारित आहे. म्हणजेच एकमेकांशी हात मिळवले असता एकूण किती हँडशेक होतील या टाईपचा जो प्रश्न आहे. याच्यासाठी फॉर्म्युला आहे n(n-1)/2 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला. n ची किंमत किती आहे बघा? 7 बिंदू दिलेत. 7 वजा 1/2 हे सॉल्व करा. 7 गुणिले 6/2 किती येणार? 2 त्रिक 6 बरोबर. 7 त्रिक 21 एकूण 21 येणार. पण काय म्हटलंय त्यांनी? 4 रेषाखंड ऑलरेडी काढलेले आहेत. म्हणजेच 21 मधून काय वजा करायचे? 4 वजा करायचे. उत्तर किती येणार? 17 येणार. किती? 17. ही झाली आपली शॉर्ट ट्रिक्स मेथड.
आता जर समजा तुम्हाला ही मेथड माहीत नसेल तर काय करून घ्यायचं, वर्तुळावर 7 बिंदू घ्या, कुठे 1 2 3 4 5 6 7. आता या बिंदूपासून 4 रेषाखंड काढलेले आहेत, एका बिंदूपासून 1 2 3 4 हे काढलेले आहेत, बरोबर, ऑलरेडी काढलेले आहेत. आता राहिले किती, या बिंदूपासून किती काढू शकतो, 2 काढू शकतो, म्हणजे याच्यापासून 2 आले. या बिंदूपासून बघा 1 2 3 4 5, या बिंदूपासून 5, या बिंदूपासून 1 2 3 4, त्यानंतर या बिंदूपासून किती काढणार, 1 2 3, या बिंदूपासून 1 2, या बिंदूपासून अजून एक येणार का, असे बिंदू जर तुम्ही काढत गेला, याच्यापासून 2, याच्यापासून 5, याच्यापासून 4, याच्यापासून 3, याच्यापासून 2, याच्यापासून 3 येणार, याच्यापासून 2 आणि याच्यापासून 1, असे एकूण बिंदू किती काढता येतात आपल्याला बघा. यांची बेरीज करा, 5 6 7, 7 आणि 4 11, 12 13 14 15 16 17 18 19 20 21 टोटल बिंदू काढता येतात, बरोबर. आता या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी किती काढलेले आहेत, 4 काढलेले आहेत, त्यामुळं 21 मधून 4 वजा केले, उत्तर किती आलं, 17 आलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील भूखंडांच्या आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढा म्हटलंय, बरोबर. PQ समांतर SR, SR कुठं दिला, SR PQ आणि हे SR एकमेकांना काय आहेत, समांतर आहेत. आता या ठिकाणी बघा, हा इथं काटकोन त्रिकोण तयार होतोय, 17 15, पायथागोरसचा प्रमेय वापरायचा, कर्णाचा वर्ग किती आहे, 17चा वर्ग आणि हा 15चा वर्ग, 17च्या वर्गामधून 15चा वर्ग जर वजा करताय तर किती मिळणार, 64, म्हणजेच याची बाजू तुम्हाला किती मिळते, 8 मिळते. पायथागोरसचा प्रमेय, 17चा वर्ग वजा 15चा वर्ग बरोबर QMचा वर्ग, म्हणजेच QMची किंमत किती मिळाली तुम्हाला, 8 मिळाली. ही 8, तर ही सुद्धा किती असणार आहे सांगा, 8 असणार आहे, बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला PS किती दिलेला आहे, 10 दिलेला आहे, हा 8 झाला. पायथागोरसचं त्रिकोण तुम्हाला माहीत आहे, 6 8 आणि 10, म्हणजेच याची किंमत किती आली, इथं काहीतरी मी नाव देतो, Z देतो, SZ काय मिळाला, 6 मिळाला. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, क्षेत्रफळ काढा असा प्रश्न विचारलाय. मग आता पहिल्यांदा या चौकोनाचं क्षेत्रफळ, चौकोन PQMZचं क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 29 गुणिले 14 करा, काय येणार बघा, 29 गुणिले 14, 14 येणार काय, हे 29, इथं 14 कुठलं दिलं, 1 मिनिट थांबा, हा 29 आहे, म्हणजे हा सुद्धा 29 असणार आहे. उंची किती झाली याची, 8 मीटर, म्हणजेच 29 गुणिले 8 करावं लागणार आहे, किती, 29 गुणिले 8, 29 गुणिले 8 किती, 232 झाला, बरोबर. त्यानंतर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा, कोणता त्रिकोण, एरिया ऑफ ट्रायंगल PZS, फॉर्म्युला काय, 1/2, पाया 6, उंची 8, बेचौक 8, साइन चौक 24 आला. त्यानंतर या त्रिकोणाची क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल QMR काढा, QMR काय येणार, 1/2, पाया किती 15, उंची किती 8, बेचौक 8, बरोबर, 15 चौक किती होणार, 60 होणार. या सगळ्यांची बेरीज करा, 232 24 आणि 60 यांची जर बेरीज करताय तर किती येणार, 316. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जाऊया आपण, थोडं फास्ट घेतोय मी. आकृतीत त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, त्यावरून x अंशाची किंमत काढा. आता इथं बघा, हा समभुज अंतर्लिखित कोणाचा प्रमेय वापरायचा आहे, समभुज त्रिकोण म्हणजेच काय, हा 60 अंश, हा 60 अंश, हा 60 अंश, बरोबर. आता या कोणानं कोणता कंस अंतरखंडित केला याचा सुद्धा किती असणार आहे, 60, म्हणजे हा 120 अंश असणार, किती 120, हा 120 अंश आला आणि हा किती आला, 120 अंश. मग प्रश्न काय विचारलाय बघा तुम्हाला, x अंशाचं माप किती. आता हा x अंश कोण कुठं आहे, या x अंशानं कोणता कंस अंतरखंडित केलेला आहे, हा कंस अंतरखंडित केलेला आहे. मग अंतर्लिखित कोणाचा प्रमेय काय सांगतोय, अंतरखंडित केलेल्या कंसाचे माप हे त्याच्या काय असतं, या कोणाच्या दुप्पट असतं. म्हणजेच या कोणाचं माप काय असणार आहे, कंसाच्या निमपट असणार आहे, किती निमपट. मग 120 च्या निमपट किती, 60 अंश, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे.
कोण एक्स हा काय असणार आहे 1/2 माप कंस कोणा एवढा AC 1/2 AC माप किती आहे 120 म्हणजेच उत्तर किती येणार 60 अंश. एकदम सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकारावरचा प्रश्न आहे. चला याचा आन्सर मी तुमच्याकडून अपेक्षित करतोय. पदावली सोडवायची आहे, सरळ रूप द्या, कंचे भागू बेव हा गुणधर्म वापरायचा आहे. पहिल्यांदा भागाकाराची क्रिया कंचे भागू बेव, बरोबर. कंस असेल तर कंस सोडून घ्या. आता पहिल्यांदा भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी. वजा 0.25 आहे अधिक वजा 0.5 गुणिले 5 दुने 10 आणि 2 12/5 हा भागाकाराऐवजी गुणाकार आणि पुढची संख्या व्यस्त 5/4 5 1 5 5 1 5 4 1 4 4 त्रिकम 12 वजा 0.25 अधिक हा वजा 0.5 गुणिले 3, बरोबर. हा इथं काय आहे 1 आहे, लिहिला नाही तरी चालेल. वजा 0.25 वजा 0.5 गुणिले 3 करा, 5 त्रिक किती 15 येणार, म्हणजेच 1.5 येणार. हा वजा आहे त्यामुळे वजा 1.5 वजा 0.25 वजा 1.5 किती वजा 1.75, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, बघा किती जणांचं आन्सर बरोबर आलंय. पुढचा प्रश्न, योगेश मोटारसायकलने ताशी 45 किलोमीटर वेगाने काही वेळात 270 किलोमीटर अंतर प्रवास करतो. मोटारसायकलचा ताशी वेग पूर्वीच्या 2/9 पटीने वाढवला तर तो तेवढ्याच वेळात किती प्रवास करेल असा प्रश्न विचारलेला आहे. वेळ बरोबर सूत्र काय, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे 45 किलोमीटर अंतर आहे, 45 किलोमीटर वेगाने म्हटलेलं आहे, बरोबर. म्हणजेच अंतर किती येणार, अंतर 270 आहे, वेग किती आहे 45 आहे. मग आता 45 न 270 भाग द्या, उत्तर किती येणार 6 तास. किती 6 तास. वेळ किती लागला 6 तास. मोटारसायकल ताशी वेग पूर्वीच्या 2/9 पटीनं वाढवला. पूर्वीचा वेग किती होता 45 होता, कितीनं वाढवला 2/9, म्हणजेच 9 1 9 9 5 45 कितीनं वाढला तो 5 2 10. मग आता नवीन वेग किती होणार सांगा, हा 10 झाला, सुरुवातीचा 45 होता, 45 अधिक 10 म्हणजेच किती होणार 55 होणार. इथपर्यंत तरी क्लिअर आहे. नवीन वेग किती झाला 55. मग 55 गुणिले 6 करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 55 गुणिले जर 6 करताय तर किती येणार सांगा, 55 गुणिले 6 330 किलोमीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. किती प्रवास करणार आहे तो 330 किलोमीटर प्रवास करणार आहे. हे समजलं ना तुम्हाला. 55 कसं आलं, सुरुवातीचा वेग किती होता 45, पूर्वीच्या वेगापेक्षा 2/9 पटीनं वाढवला, म्हणजे कितीनं वाढला वेग 10 वाढला, म्हणजेच 55 ताशी किती झाला 55 किलोमीटर झाला. आता आपल्याला काय काढायचं आहे, अंतर काढायचं आहे, बरोबर. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. वेळ किती आहे 6 तास आहे आणि वेग किती आहे 55 आहे. 55 गुणिले 6 जर करताय तर किती मिळणार 330. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायापैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही म्हटले, नाही विभाज्य आहे नाही म्हटलंय, बरोबर. आता 36 ने विभाज्य, विभाज्यतेची कसोटी, ज्या संख्येला 9 आणि 4 न भाग जातो त्या संख्येला 36 न भाग जातो, ही विभाज्यतेची कसोटी आहे. आता 4 ची कसोटी, शेवटच्या 2 अंकांचा विचार करायचा. शेवटच्या 2 अंकांना जर 4 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 न भाग जातो. याला भाग जातोय, याला जातोय, याला जातोय, याला पण जातोय, झाला 4 न प्रत्येक संख्येला भाग जातोय. आता 9 ची कसोटी, संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. 7 7 14 आणि 4 18 भाग जातोय. 6 7 8 9 भाग जातोय. त्यानंतर 97 आणि 56 यांची बेरीज करून बघा. 9 7 7 14 16 16 आणि 5 21 21 आणि 6 27 याला भाग जातोय, म्हणजेच राहिला कोणता याला भाग जात नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे 36 ने याला भाग जात नाही. 9 9 18 18 आणि 4 22 22 आणि 4 26 26 ला भाग जातोय काय 9 न नाही भाग जात, म्हणून 99 44 या संख्येला 36 ने भाग जात नाही. क्लिअर. चला पुढचा प्रश्न, अजून एक 10 प्रश्न आहेत शेवटचे. एका शेतातील विहिरीवरील पाण्याचा पंप पहिल्या दिवशी 3 तास 48 मिनिटे आणि दुसऱ्या दिवशी 6.2 तास सुरू होता, तर दोन्ही दिवसातील पंप सुरू असण्याचा कालावधीतील फरक खालीलपैकी किती असा प्रश्न विचारलेला आहे. चला सॉल्व करा, सिंपल प्रश्न. या एका शेतातील
विहिरीतील पाण्याचा पंप म्हटलंय बरोबर. पहिल्या दिवशी किती होता 3 तास 48 मिनटं 3 तास 48 मिनटं 3 तास 48 मिनटं याचं रूपांतर कशामध्ये करून घ्या मिनटामध्ये करून घ्या. 3 तास 48 मिनटं म्हणजेच 228 मिनटं किती 228 मिनिटे झाली. त्यानंतर 6.2 तास 6.2 तास म्हणजे 6.2 तास याला किती न गुणायचं 60 न गुणा 6.2 गुणिले 60 जर करताय तर उत्तर किती येणार 144 मिनटं किती 144 6.2 तास 1 मिनिट साइन 36 जास्त होणार आहे. हे किती आलं होतं आपलं 228 मिनटं 6 गुणिले 60 आणि हा 2 म्हणजेच 6.2 गुणिले 60 जर करताय तर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला 372 मिनटं किती 372 मिनटे. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा. आता प्रश्न काय विचारलाय तर दोन्ही दिवसातील पंप सुरू असण्याचा कालावधीतील फरक विचारलाय. मग फरक काढा 372 आणि 128 यांच्यामधला फरक काढा. फरक म्हणजे वजाबाकी 328 वजा 228 करा. फरक किती मिळतोय बघा 372 मधून 228 गेले उत्तर किती मिळणार आहे आपल्याला 144 मिनटं. आता 144 कुठं आहे बघा पर्यायामध्ये 144 मिनटं. आता पर्यायामध्ये 144 मिनटं इथं आहे. आता 2 तास 2.4 तास 2.4 तास म्हणजेच किती याला 60 न गुणा 2.4 गुणिले 60 जर करताय तरी सुद्धा किती मिळते आपल्याला 144 मिनटं मिळते. 2 तास 22 मिनटं जर करताय किती 2 तास 22 मिनटं करताय तर 142 मिनटं किती 142 मिनटं. 2 तासाचे 120 आणि वरचे 22 म्हणजे 142 मिनटं हा 142 मिनटं. उत्तर किती यायला पाहिजे 144 म्हणजे पहिला पर्याय आणि आणि क कुठं आहे बघा फक्त आणि क म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा. एका घनाकृती केकचे एकूण पृष्ठफळ 1944 सेमी वर्ग आहे. तो कापून इष्टिका चितीचे आकाराचे समान 4 भाग तयार केले तर पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्याच्या सर्व तुकड्यांचे घनफळ आणि एकूण पृष्ठफळ याबाबत खालील कोणते बदल दिसून येतील असा प्रश्न विचारलेला आहे. आता घनाचे पृष्ठफळ दिले. घनाचे पृष्ठफळ घन म्हणजेच काय सगळ्या बाजू काय असणार आहेत समान असणार आहेत बरोबर. म्हणजेच घनाचे पृष्ठफळचं सूत्र काय 6 बाजूचा वर्ग 6 बाजूचा वर्ग बरोबर. घनाचे पृष्ठफळ किती 1944 बरोबर 6 गुणिले बाजू म्हणजे एल कन्सिडर करतो मी. आता 1944 भागिले 6 करा किती मिळणार एलचा वर्ग 1944 भागिले 6 जर करताय तर तुम्हाला उत्तर मिळेल 324 किती एल वर्ग बरोबर 324 मिळेल. म्हणजेच एल बरोबर बाजू किती मिळाली तुम्हाला 324 हा कशाचा वर्ग आहे 18चा वर्ग आहे. म्हणजेच बाजू किती मिळाली तुम्हाला 18 मिळाली. आता प्रश्न काय विचारलाय बघा. इष्टिकाचे तिचे समान आकाराचे 4 भाग कापून त्या पूर्वीच्या केकच्या तुलनेत सर्व तुकड्यांचे घनफळ. आता घनफळ काय असणार आहे समानच असणार आहे. घनफळचं सूत्र काय सांगा तुम्ही इष्टिकाचे तिचे घनफळ काढा किंवा या घनाचे घनफळ काढा. सूत्र काय येणार एलचा घन बाजूचा घन करा म्हणजेच 18चा घन 1 ते 20 पर्यंत घन तुम्हाला मी पाठ करायला सांगितले 58 32 येणार किती 58 32. आता या ठिकाणी युनिट काय दिलेलं आहे सेमी त्यामुळे सेमीचा घन येणार. म्हणजेच घनाकृती केक आणि इष्टिका चिती आकाराचं घनफळ हे काय असणार आहे समानच असणार आहे. घनफळ बदलणार नाही कारण तुम्ही जरी तुकडे केला तरी सगळे तुकडे 4ही तुकडे एकत्र करताय तर घनफळ हे काय असणार आहे समान असणार आहे. त्यानंतर एकूण पृष्ठफळ म्हटलंय. आता एकूण पृष्ठफळ इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ सूत्र काय 2 LB अधिक BH अधिक LH हे सूत्र आहे. आता 2 आहे तसा. आता L काय येणार B काय येणार आणि H काय येणार सांगा. काय केलेले आहेत आपण तुकडे केलेले आहेत बरोबर. बाजू किती मिळाली 18 मिळाली बरोबर. म्हणजेच जर 18 मीटर इथून जर कट केला तर काय होणार सांगा हे 9 होणार हे 9 होणार बरोबर. ही एक काय राहणार आहे तुमची 18 राहणार आहे. मग लांबी आणि रुंदी आणि उंची लांबी 18 रुंदी 9 आणि उंची सुद्धा 9 म्हणजेच LBH काय असणार आहे लांबी किती असणार आहे तुमची 18 असणार आहे
18 रुंदी 9, त्यानंतर 9 गुणिले 9 आणि 9 गुणिले 18 बरोबर. यांचा गुणाकार बेरीज वजा बेरीज केल्यानंतर काय मिळतो आपल्याला 2 गुणिले 405 म्हणजेच किती येणार बघा 810 येणार. किती येणार 810. हे काय झालं इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ. हे कशाचं झालं एका ह्याचं झालं. इथं किती दिले तुम्हाला 4 भाग केलेत. किती भाग केलेत आपण 4 भाग. मग 4 भागाचं किती होणार सांगा 4 भाग 4 गुणिले 810. 4 गुणिले 810 जर करताय तर उत्तर किती येणार सांगा 3240. बघा बरोबर गुणाकार वगैरे तुम्ही करून बघा. 4 गुणिले 810 जर करताय तर किती येणार 3240 येणार. आता प्रश्न काय विचारलाय बघा. तर पूर्वीच्या केकच्या तुलनेत त्यांच्या सर्व तुकड्याचे घनफळ आणि एकूण पृष्ठफळ याबाबत खालीलपैकी कोणते बदल दिसून येतील. हे 3240 हे काय झालं सांगा तुमचं पृष्ठफळ झालं. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ म्हणजे 4 भागांचं पृष्ठफळ झालं. घनफळ काय आलं 5832 आलं. त्यानंतर घनाचे त्यांनी काय दिले होते एकूण पृष्ठफळ 1944. घनाचे पृष्ठफळ 1944. इष्टिकाचितीचे पृष्ठफळ किती मिळालं 3240. मग 3240 मधून 1944 वजा करा किती मिळणार बघा 1296 मिळतो. किती 1296. आता पर्याय बघा पृष्ठफळ तेवढेच असेल. पृष्ठफळ तेवढंच आहे काय. पहिला पृष्ठफळ किती होतं 1944. आता किती मिळालं 3240 बरोबर. म्हणजेच हे नसणार आहे. त्यानंतर घनफळ तेवढेच असेल. इष्टिकाचितीचे घनफळ आणि घनाचे घनफळ तेवढंच असणार आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. पृष्ठफळ 1296 सेमीने वाढेल. पृष्ठफळ वाढलंय काय बघा 1296 न वाढलंय काय. सुरुवातीला किती होते 1944. नंतर किती झालं प्रत्येक सेपरेट भागाचं करून घेतल्यानंतर इष्टिकाचिती 3240. पृष्ठफळ 1296 सेमीनं वाढलेलं आहे. आणि घनफळ 5832 सेमी असेल. म्हणजेच 5832 सेमी हे घनफळ असणार आहे. म्हणजेच ब क आणि ड कशामध्ये दिसतोय तुम्हाला पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. थोडा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे पण जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर येऊन जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. वयावरचा प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे. 5 वर्षापूर्वी सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या किती होते 6 पट होते. आणखी 5 वर्षानंतर हिमांशूचे वय सियाच्या वयाच्या 6/7 पट असेल तर दोघांच्या आजच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल असा प्रश्न विचारलेला आहे. आता 5 वर्षापूर्वी म्हटलंय. 5 वर्षापूर्वी हिमांशूचे वय काय म्हणूया आपण x मानूया. मग सियाचं वय काय असणार आहे. सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या 6 पट. 6 म्हणजेच किती 1.25. 1.25x. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर आजचे वय किती होणार सांगा. आजचे वय हिमांशूचे x अधिक 5 होणार. 5 वर्षापूर्वी म्हणजे याच्यामध्ये 5 मिळवला. आणि सियाचं वय किती होणार सांगा 1.25x अधिक 5 झाला बरोबर. आता 5 वर्षानंतर मग 5 वर्षानंतर यांचं वय किती होणार. हिमांशू किती होणार. हिमांशू x अधिक 5 हे आजचं वय होतं. त्याच्यामध्ये 5 मिळवला तर x अधिक किती होणार 10 होणार. आणि सियाचं वय किती होणार बघा 1.25x अधिक 5 अधिक 5 म्हणजेच किती 1.25x अधिक 10. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा सर्वांना. इथपर्यंत क्लिअर आहे. पुढं आणखी 5 वर्षानंतर हिमांशूचे वय सियाच्या वयाच्या 6/5 पट असेल. अट काय दिलेली आहे. दिलेल्या अटीनुसार 5 वर्षानंतर फक्त घ्यायचं. कोणाचं वय हिमांशूचं वय. हिमांशूचं वय किती आहे x अधिक 10 आहे. सियाच्या वयाच्या 6/5 पट असेल. मग समीकरण कसं तयार होणार सांगा. हिमांशूचे वय हे कोणाच्या सियाच्या वयाच्या 6/5 पट असणार आहे. सियाचं वय किती आहे 1.25x अधिक 10 याची किती पट 6/7 पट म्हणून 6/7 घेतला. आता उजव्या बाजूचा 7 डाव्या बाजूला घ्या म्हणजे 7 नाही या x अधिक 10 ला गुणून घ्या आणि 1.25x अधिक 10 ला किती न गुणा 6 न गुणा 7x अधिक 70 बरोबर 1.25x गुणिले जर 6 करताय तर उत्तर किती मिळणार 7.50x अधिक 60. आता काय करा
एका बाजूला किमती घ्या, 7.50x, इथं काय येणार 7x अधिक 70 मिळाला, बरोबर. आता हे सॉल्व करा, एक्सच्या किमती एका बाजूला घ्या आणि बाकीच्या किमती एका बाजूला घ्या. 7.50 वजा 7x, बरोबर. हा 7x मी इकडे घेतला आणि 70 वजा 60, मग 0.50x बरोबर किती मिळाला. मग एक्सची किंमत 10 भागिले 0.50 करा, किती मिळणार. 10 भागिले 0.50 जर करताय तर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला, 20 मिळणार आहे. 20 हे कुणाची, हिमांशूचं 5 वर्षापूर्वीचं वय किती झालं, 20 झालं. प्रश्न काय विचारलाय, तर दोघांच्या आजच्या वयांची बेरीज. आजचं वय किती आहे बघा हिमांशूचं, 20 अधिक 5, 20 अधिक 5 किती होणार, 25 होणार. आणि सियाचं आजचं वय किती होणार, 1.25 गुणिले 20 अधिक 5 बघा किती होणार, 1.25 गुणिले 20 अधिक 5 जर करताय तर किती येणार, 30 येणार. किती येणार, 30 येणार. मग या दोघांची बेरीज विचारलेली आहे. मग 25 अधिक 30, 25 अधिक 30 जर करताय तर उत्तर किती येणार, 55. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 3. ठीक, चला पुढे जाऊया आपण. चला हा सुद्धा सिंपल प्रश्न आहे. पहिल्यांदा बघा काय करायचं, 8.3 गुणिले 1.5 आहे तसा लिहिला, 2.7 गुणिले 1.5 आहे तसा लिहिला. मी 8.3 अधिक 8.3 पुढे घेतोय, अधिक 8.3 गुणिले 8.3 वजा 8.3 गुणिले 2.7, क्लिअर आहे. त्यानंतर छेदस्थानी बघा 8.3 अधिक 1.5, 8.3 वजा 2.7. आता याच्यामधून बघा 1.5 कॉमन निघतोय, 1.5 कॉमन काढा, 8.3 मध्ये वजा चिन्ह आहे, वजा 2.7 येणार, अधिक चिन्ह पुढं. याच्यामधून कॉमन काय निघणार सांगा, 8.3 कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये काय राहणार, 8.3 कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार बघा, 8.3 राहतोय, बरोबर. वजा काय येणार, 2.7. आता या ठिकाणी हा छेद आहे तसाच इथं. त्यानंतर 8.3 वजा 2.7 हे एका कंसामध्ये लिहिणार, हे दोन्ही कंस समान आहेत ना, आणि दुसऱ्या कंसामध्ये 1.5 अधिक 8.3 लिहिणार. त्यानंतर छेदस्थानी काय, 8.3 अधिक 1.5 आणि 8.3 वजा 2.7 हे दोन्ही कंस समान आहेत काय बघा, हे दोन्ही कंस अंशाचे आणि छेदाचे कॅन्सल झाले, म्हणजेच उत्तर किती येणार आहे याचं, 1 येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न काल सुद्धा आपण सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत, बरोबर. काय केलं, याच्यामधून कॉमन टर्म काढायच्या. पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित बघा, जास्त काही सॉल्व्ह करायला लागत नाही. तोंडी जरी तुम्ही म्हणजेच तुमचं जर हा परफेक्ट असेल टॉपिक, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार संख्या बघितल्याबरोबर तुम्हाला समजेल. इथं बघा 8.3 1.5 कॉमन आहे, तो कॉमन काढायचा. इथं 8.3 कॉमन काढायचा. अंशाच्या आणि छेदाच्या संख्या काय आहेत, समान आहेत. यांची बेरीज वजाबाकी करत बसला तर जास्त वेळ जाणार. पुढचा प्रश्न, कारागीर बांबूंच्या 3 शिड्या बनवित आहे. 50 सेमी अंतरावर एक, याप्रमाणे प्रत्येक शिडीला किती पायऱ्या आहेत, 11 पायऱ्या आहेत. आता ही शिडी आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11, बरोबर. इथं जमीन आहे असं समजा. किती पायऱ्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पायऱ्या आहेत. प्रत्येक शिडीमधील अंतर किती आहे सांगा, 50 सेमीचं आहे, बरोबर. मग 11 पंचे किती झालं, 11 गुणिले 5 55, बरोबर. म्हणजेच 550 सेमी झाले. प्रत्येक 2 जे काही शिड्या आहेत, 2 बांबू आहेत, त्यांच्यामधील अंतर किती आहे, 50 सेमी. असे 11 बांबू लावलेले आहेत, म्हणजे 550 सेमी झालं. आता शिडी तुम्ही बघितलं असणार सर्वांनी, शिडी इथून सुरुवात होणार, बरोबर. मग डायरेक्ट खालच्या बाजूलाच एक मारणार आहे का बांबू, तो नाही, काहीतरी अंतर सोडणार आहे. ते अंतर सुद्धा किती असणार आहे, 50 असणार आहे. म्हणजेच हे याच्यामध्ये काय करायला पाहिजे, ॲड करायला पाहिजे. म्हणजेच 600 सेमी झालं. किती, ही एक बाजू, एका बाजूला किती बांबू लागला, हा 600 सेमी. 600 सेमी आता पर्यायामध्ये किती मीटर असेल म्हटलंय. मग 600 सेमीचं कशामध्ये कन्वर्जन करून घ्यायचं, मीटरमध्ये. मग 600 भागिले 100 म्हणजेच किती येणार, 6 मीटर, बरोबर ना. 1 मीटर बरोबर किती, 100 सेंटीमीटर. म्हणजेच अशा किती शिड्या आहेत, ह्या 1 2 आणि 3 शिड्या आहेत. मग प्रत्येकाला याला 6 याला 6 याला 6 याला 6 असे किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 साईन किती होणार, 36. म्हणजे 36 मीटर बांबूंची लांबी असेल. पायऱ्यांशिवाय म्हटले त्याने, पायऱ्या इथं कन्सिडर करायच्या
नाहीत. पायऱ्यांशिवाय लागणाऱ्या बांबूंची एकूण लांबी, म्हणजे फक्त जे उभे बांबू असणार आहेत त्यांची लांबी विचारली आहे. या दोघांमधलं अंतर किती आहे? 50-50. 11 बांबू म्हणजे 11 बांबूंच्या मध्ये 50-50 म्हणजे 550 झाले. 550 अधिक 50 जर करताय तर किती होणार? 600 होणार, बरोबर. मग एका बाजूला 6 मीटर, तर असे किती बांबू लावावे लागणार आहेत? 3 शिड्यांसाठी 6 बांबू म्हणजेच किती मीटर झाले? 36 मीटर. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. माधवरावांकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली. त्यांनी उर्वरित 3/4 रकमेपैकी 3/5 रक्कम घर खर्चासाठी आणि 1/3 रक्कम मुलांचे शैक्षणिक फीसाठी दिली. तेव्हा त्यांच्याजवळ 1200 रुपये शिल्लक राहिले. तर त्यांनी बचत खात्यात किती रुपये ठेवले किंवा किती रक्कम ठेवली असा प्रश्न विचारलेला आहे. चला सोडवा बघूया. आता एकूण रक्कम काय म्हणूया आपण? एकूण रक्कम x मांडली, बरोबर. खर्चासाठी उर्वरित किती आहे बघा? उर्वरित किती आहे? 3/4x. 3/4x रक्कम आहे, बरोबर. मग त्यांच्याकडे बचत खात्यात किती असणार आहे? माधवरावांकडे असलेल्या रकमेतील काही रक्कम बचत खात्यात ठेवली. त्यांनी उर्वरित एकूण रक्कम काय केली? आपण x कन्सिडर केली. उर्वरित रक्कम किती? 3/4x. म्हणजेच किती असणार आहे सांगा? x वजा 3/4x करा. x वजा 3/4x जर करताय तर उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला? x/4. म्हणजे बचत खात्यात किती रुपये ठेवले असणार आहेत? त्यांनी x/4 रुपये ठेवले असणार आहेत. त्यानंतर बघा 3/5 रक्कम घर खर्चासाठी. 3/4 रक्कम घर खर्चासाठी कितीपैकी? उर्वरित रकमेपैकी. उर्वरित रक्कम किती आहे? 3x/4 आहे. या 3x/4 रकमेपैकी 3/5 रक्कम कुठं ठेवलेली आहे? घर खर्चासाठी. म्हणजेच काय येणार सांगा? 3/4 गुणिले रकमेपैकी 3/5 x. बघा किती येणार? 3×3 = 9, 4×5 = 20. 9/20 x ही रक्कम कशासाठी झाली? घर खर्चासाठी झाले. त्यानंतर उर्वरित रकमेपैकी 1/3 रक्कम मुलांच्या शैक्षणिक फीसाठी किती आहे बघा? उर्वरित रकमेपैकी उर्वरित रक्कम किती आहे? 3/4 आहे. 3/4 पैकी 1/3 रक्कम म्हणजेच किती येणार? 3×1 = 3, 4×3 = 12. 3/12x ही शैक्षणिक फीसाठी ठेवली. तरी त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक राहतात? 1200. मग आता त्यांचा एकूण खर्च किती आलाय बघा? एकूण खर्चामध्ये x/4 हे कशात ठेवले? बचत खात्यात ठेवले, बरोबर. x/4 बचत खात्यात ठेवले. त्यानंतर घर खर्चासाठी किती वापरले? 9x/20 आणि शैक्षणिक फीसाठी 3x/12, बरोबर. एकूण खर्च किती आला? 1/4 अधिक 9x/20 अधिक 3x/12 ला. आता यांचा काय काढून घ्या? लसावी काढून घ्या. म्हणजे छेदस्थांच्या संख्या समान करून घ्या. किती बघा? 4×5 = 20. इथं 20 करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजेच 5x अधिक 9x. छेदस्थानी किती आहे? 3/12x. म्हणजेच किती होणार सांगा? हे 3/12 करतोय म्हणजे 1/4 होते ना. म्हणजेच इथं आपण 1/4x घेऊया. म्हणजेच इथं x/4 घेऊया. म्हणजे त्याला 4×5 = 20 होणार आणि इथं 5x येणार, बरोबर. मग किती येणार बघा? 5 आणि 5 = 10. 10 आणि 9 = 19. 19/20. एकूण खर्च किती आला? 19/20x आला एकूण खर्च. आता आपली एकूण रक्कम किती होती? x होती. एकूण रक्कम x, खर्च किती आला? 19/20x. मग आपल्याला आता शिल्लक रक्कम काढायची आहे. मग x वजा काय करा? 19x/20 करा. x वजा शिल्लक काढायची आहे ना. शिल्लक x वजा 19/20x काढा. बघा काय येणार? x वजा 19/20 करताय तर किती मिळणार आपल्याला? शिल्लक किती रक्कम राहिलेली आहे त्यांच्याकडं? 1200 रुपये. ही डाव्या बाजूला ठेवा 1200. याचा छेद 1 असणार आहे, बरोबर. 20x वजा 19x/20. 12 2 24. या वरच्या 3 शून्य 1 2 3 बरोबर x. म्हणजेच x ची किंमत काय मिळाली आपल्याला? 24,000 रुपये मिळाले. किती हजार? 24,000 रुपये. x म्हणजेच काय? एकूण रक्कम किती मिळाली आपल्याला? 24,000. प्रश्न काय विचारलाय? बचत खात्यात. मग बचत खात्यात त्यांनी किती ठेवली होती? x/4.
x/4 म्हणजेच काय बचतमध्ये x/4 24,000 भागिले 4 4 संग 24 म्हणजेच किती हजार येणार 6,000. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा. एक वस्तू 1320 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या दीडपट तोटा 1145 रुपये विकल्याने होतो. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न विचारलाय. बघा प्रश्न जमतोय काय. विक्री किंमत किती आहे 1320 बरोबर. नफा किती झाला तुम्हाला x झाला असं समजूया बरोबर. त्यानंतर एक वस्तू त्याच्या दीडपट तोटा, एक वस्तू 1320 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या दीडपट तोटा 1145 रुपयाला विकल्याने होतो. विक्री किंमत किती घ्यायची आता विक्री किंमत 1145. त्यावेळी तोटा किती झालाय बघा तोटा दीडपट झालाय. दीडपट म्हणजेच किती घेणार 1.5x. इथपर्यंत क्लिअर आहे. आता 1320 आणि 1145 याच्यामधला फरक काढा. या दोघांमध्ये फरक म्हणजे 1320 मधून 1125 गेले राहिले किती 175 आणि या दोघांमधला फरक किती येणार 2.5x. नफा आणि तोटा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहे. जर 1.5x वजा x केला उत्तर चुकणार. हा नफा आहे हा तोटा आहे म्हणजेच यांची बेरीज करावी लागणार 2 पॉईंट काय येणार 5x येणार. मग 2.5x बरोबर किती 175. तर x ची किंमत किती येणार बघा 175 भागिले 2.5 जर करताय तर x ची किंमत किती मिळणार आहे तुम्हाला 70 रुपये मिळणार आहे. म्हणजेच नफा किती झाला तुम्हाला 70 रुपये झाला बरोबर. आता वस्तूची मूळ किंमत काढायची आहे. मग 1320 मधून काय वजा करायचे 70 रुपये वजा करायचे. 1320 वजा 70. 1320 मधून 70 जर वजा करताय तर किती मिळणार 1250 मिळणार. इथपर्यंत क्लिअर आहे. आता दुसरी बाजू आपण तपासून बघूया. दुसरी बाजू काय तोटा किती झालेला आहे बघा. तोटा तुम्हाला झालेला आहे 1.5x झालेला आहे बरोबर. 1.5 गुणिले 70 करा. 1.5 गुणिले 70 जर करताय तर किती येणार 105 येणार. म्हणजेच विक्री किंमत 100 इथं तोटा 105 झालेला आहे. मग 1145 रुपये मध्ये काय मिळवावं लागणार आपल्याला 1145 मध्ये 105 मिळवा. उत्तर किती येणार 1250. म्हणजेच आपलं उत्तर हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. आता पुढचा प्रश्न बघा. हा जो प्रश्न आहे हे दोन्ही प्रश्न हे जे वृत्तालेखावरती जे प्रश्न होते हे कॅन्सल करण्यात आलेले आहेत. हे दोन्ही प्रश्न चुकीचे आहेत त्यामुळे 18 आणि 19वा प्रश्न मी स्किप करतोय. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. गणित अध्यापनातील दूरगामी उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचा योग्य पर्याय कोणता याच्यावरती हमखास एक प्रश्न विचारला जातो. अनिकेत दिलेल्या मापानुसार आकृती काढतो. दूरगामी उद्दिष्ट म्हटलंय बरोबर. दूरगामी उद्दिष्टाचं हे उदाहरण आहे का अनिकेत दिलेल्या मापानुसार आकृत्या काढतो. आता अनिकेतला तुम्ही जर समजा एखादा त्रिकोण काढायला सांगितलं आणि त्याची जर मापं दिली असता तर त्याला काय विचार करावा लागणार आहे का नाही. दिलेल्या मापानुसार आकृती काढावी लागणार आहे. म्हणजेच हे दूरगामी उद्दिष्टांचं वाक्य नाही आहे बरोबर. म्हणजेच हे कशाचं वाक्य आहे तात्कालिक परिणाम इथं होतोय. कोणता तात्कालिक परिणाम. अनुजा आलेखातील माहितीचा अर्थ लावते. आलेखामध्ये सुद्धा तुम्हाला डायमेन्शन्स त्यानंतर प्रमाण वगैरे दिलेलं असतं. म्हणजे हे सुद्धा दूरगामी उद्दिष्टाचं उदाहरण होणार नाही. त्यानंतर स्पंदन भौमितिक साहित्याने सुंदर आकृत्या काढतो. आता हे होऊ शकतं कारण भौमितिक साहित्य मग त्याच्याकडे साहित्य आहे पण आकृतीची डायमेन्शन वगैरे दिलेत काय नाही. त्यानं कधीतरी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि फक्त साहित्य वापरून तो काय काढतोय सुंदर आकृती काढतोय. म्हणजेच हे दूरगामी उद्दिष्टाचं उदाहरण आहे. आणि शेवटचं बघा मानसी आकृत्यामधील फरक स्पष्ट करते. तुम्हाला समोर 2 आकृत्या दिलेल्या असणार आहेत त्यामुळं हे सुद्धा काही दूरगामी उद्दिष्टाचं उदाहरण नाही. हे सुद्धा तात्कालीन परिणामाचं उदाहरण आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. क्लिअर आहे सर्वांना. या ठिकाणी आपला हा 2014चा TET पेपर 1 या ठिकाणी टोटल 30 प्रश्न मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले आहेत. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं दररोज आम्ही
नवनवीन व्हिडिओज मराठीचे असतील, गणिताचे असतील आणि बाकी सर्व विषयांचे व्हिडिओसुद्धा मागचे जे काही क्वेश्चन पेपर असतील ते सुद्धा यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहोत. परीक्षेला जाण्यापूर्वी अजून एक 2 ते 3 दिवसांचा कालावधी आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही कमीत कमी एक 3 ते 4 क्वेश्चन पेपर जरी सॉल्व्ह करून जाताय तर परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास यश मिळेल. आपण सर्वजण हे लेक्चर जॉईन केलात त्याबद्दल धन्यवाद.